सुंदर ते ध्यान उभे विटे मारी सुंदर ते ध्यान उभे विटे मारी सुंदर ते उभे विटे मारी सुंदर ते ध्यान उभे विटे
तुका म्हणे माझे एकी सर्व तुका तुका म्हणे माझे एकी सर्व तुका
प्रथम सद्गुरूंचा आगमन आपल्या या धर्म मंडपामध्ये झालेला आहे. सर्वांनी एक टाळी. विठोबा रघुमाई जाग्यावर खाली बसा. सर्वांना सद्गुरूंचं दर्शन झालं पाहिजे. कोणी उठू नका, खाली बसून घ्या. विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा
बसा खाली, सर्वजण खाली बसून घ्या, सर्वांनी खाली बसून घ्या.
सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख श्रीमुख गोविंदा पाहता श्रीमुख गोविंदाची श्रीमुख गोविंदाची सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख निवृत्ती सुखाचे ते सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख श्रीमुख गोविंदा पाहता श्रीमुख गोविंदाची श्रीमुख गोविंदाची रंगनी रागत गुलगुला रंगनी रागत गुलगुला बोल रंगनी रागत गुलगुला बोल रंगनी रागत गुलगुला बोलत आसुरे रुळत कर्णातळी आसुर रुळत चरणातळी आसुर रुळत चरणातळी नामा म्हणे हाती लोनियाचा नामावणे हाती लोनियाचा उलटा हाती लोनियाचा नामावणे हाती लोनियाचा उलटा तोंडा बोलविया आवळणीच्या तोंडा बोलविल्या नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा नामाने हाती लोनियाचा उलटा म्हणे हाती लोनियाचा नामावणे हाती लोनियाचा उलटा तोंडा बोलविया आवळणीच्या तोंडा बोलविल्या रंगनी रागत गुलगुला बुलबुला बोलत रागत गुलगुला रंगनी रागत बुलबुला हरिभक्त भजन सम्राट पंढरीनाथ महाराज पुढे म्हणतील त्यांना साथ करतील हरिभक्त जनक महाराज आळंदीकर दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी नामा मने हाती लोणियाचा उंडा गवळण त्या तोंडा बुललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी विठ्ठल हरे विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू जयांच्या केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरला गेला अभंग भक्तवत्सल पांडुरंगाचे लढीवाळ असणारे भक्त शिरोमणी ज्यांना म्हटलं जातं आणि वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार श्री संत नामदेव महाराज यांचा असून परमात्म्याला पाहिल्यानंतर जीवाची जी स्थिती होती त्याचं वर्णन नामदेवराय या अभंगातून करतात. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा व श्री संत नामदेव महाराज यांच्या कलशारोहणानिमित्त चालू असलेला 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह याची आज पूर्णतेकडे वाटचाल चालू आहे. आज काल्याचं कीर्तन उभा टाकलं म्हणजे पूर्णता आली. वारकरी संप्रदायाने जो नियम घालून दिलेला आहे तो कोणताही सप्ताह करा. थोडा आवाज कमी करेल. तो एक दिवशी असो, त्रय दिवशी असो, पंचदिनी असो, सप्तदिनी असो किंवा महिन्याचा असो किंवा वर्षाचा असो, वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे की सप्ताह म्हटलं त्याची पूर्णता केवळ आणि केवळ काल्याच्या कीर्तनाने होते. विठ्ठल आणि या
आज काल्याचं कीर्तन ज्या अर्थी मी उभा टाकलोय म्हणजे आज पूर्णता आहे. आपण सहज म्हणून जातो काला म्हणजे शेवट. वास्तविक पाहिलं परमार्थामध्ये शेवट हा कधीच नसतो. परमार्थामध्ये असतो केवळ आणि केवळ पूर्णता. विठ्ठला संसारामध्ये शेवट असतो पण परमार्थामध्ये कधीही शेवट नसतो महाराज. परमार्थामध्ये केवळ आणि केवळ पूर्णता असते. पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला सर का तुम्ही इकडे नरसिंग मागे ये. तुम्ही सगळे या फक्त सर का मागे सर का इकडे या पाठीमागे या पाठीमागे या. तुम्ही बी सर का इकडे टाळकरी गर्दा करू नका. तुमचीच व्यवस्था करायला थोडं शांत राहा. कारण काय सर्वांना बघायची इच्छा आहे. सर का बंडेवडवा इकडे या. धीरज हो इकडे. बालासाहेब हो इकडे. नरसिंग महाराज या इकडे. हा विठाला आज पूर्णता आहे कारण परमार्थामध्ये पूर्णता आहे. आज आपण हा अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. कशासाठी? महाराजांचा कलशारोहण पांडुरंगाचं कलशारोहण. आज आता मंदिराचं बांधकाम संपलं. आता त्या कळसावर काही बांधकाम होणार आहे का? नाही. म्हणजे पूर्ण झालं. पण संसारामध्ये कधीही पूर्णता नसते. आपण 50 मजली बांधू किंवा 100 मजली बांधू वरी सळया मात्र असतातच. कोणाचंही घर दाखवा बिना सळयाचं आहे का? अगोदरचे घर होते. अगोदरचे घर कौलाचे होते म्हणून ते माणसं समाधान होते म्हणून ते वरी सळया ठेवत नव्हते. आता आपण समाधानी नाहीयेतच महाराज. प्रत्येकाच्या विचाराच्या सळया वरी आहेतच. त्या सळया वरी ठेवणं म्हणजे काय? इच्छा आहे, अपेक्षा आहे. आणि यापेक्षा काय आहे? आपण 10 मजली बांधलो, सगळे वावर इकलं, सगळी जमा पुंजी त्याच्यात टाकून दिली आणि बिल्डिंग बांधली. तरी पण वरी सळया का ठेवायच्या? की त्याला वाटतं मी जरी बांधलो नाही याच्यावरी माझं पोरग तर बांधल. अपेक्षा आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला. विजय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला. कोण तृप्त झाला. इंद्रने निमाला अग्नी कोटे. इंद्रने निमाला अग्नी
धुमाड कमी कर रे, दणदण ठोकायला इथं. विठाला 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 विठाला. विषय सेविता कोण तृप्त झाला? आज एवढे हजारो लोक आहेत, एखाद्यानं तरी हात वरी करावं की मी संसारात समाधानी आहे, मला आता कशाची इच्छा नाही. आहे कोणी वरल्यापैकी? नाही. बाबा जी आपने तो सब छोड़ दिया, आपको क्या परेशानी है? मी संसारिकाच विचारतोय, त्यांचंही बरोबर आहे. आजकाल महाराज लोक परेशानच आहेत. विठाला बाबा जी आपका नहीं, नीचे वालों का. आप शादी किए? हाँ, एक बार. अभी है क्या नहीं? हाँ, चली गई इसलिए सन्यासी बन गए. चांगली गोष्ट आहे. एक गेल्यावर तरी संन्यास धरला. इथं 4-4 करून परेशान आहेत बिचारे. विठाला कोणी आहे का समाधानी? कोणीतरी कोणीच नाहीये महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी कुछ दुख दुनावे. सो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. सो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. प्रत्येक जण दुखी आहे महाराज. कारण हा संसार मुळातच दुःख रूप आहे महाराज. इथं सुखाचा विचार कुठंच नाहीये महाराज. या संसार नगरी बाजार भरे लाग बाबा बाबा, या संसार नगरी बाजार भरे लाग बाबा, या संसार नगरी बाजार भरे लाग बाई, संसार नगरी बाजार भरे लाग बाई. यात सुख नाही, त्यात सुख नाही, सुख नाही, त्यात सुख नाही. या हातात सुख कोट नाही, या हातात सुख कोट नाही. या संसार नगरी बाजार भरे लाग बाई, या संसार नगरी बाजार भरे लाग बाई, नगरी बाजार भरे लाग बाई, संसार नगरी बाजार भरे लाग बाई. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार
आवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार रूपी बाजार जो भरलेला आहे ना महाराज, केवळ आणि केवळ दुःखानं भरलेलं आहे. सुखानं काय नाही. सुख पाहे जवा पडे दुःख पर्वत दुःखद पर्वत आहे. अनेक दुःखे सांगोती सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती भय कापचिती भरला रे. अनेक दुःखे सांगून येते, संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटते किती या संसाराचं दुःख सांगायचं महाराज, कितीही सांगितलं तर ते कमीच आहे महाराज. पण हे संसार कसा आहे माहित आहे का, त्या खजुरावणी आहे. त्या अंगाला काय खजूरच म्हणतात ना. खरंच 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 आवणी आहे. ते बखळ खाजवताना दुःख होतंय, पण ते गोड बी तेवढंच वाटतंय. विषयाचे सुख येते वाट गोड, विषयाचे सुख येते वाट गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, येथे वाटते गोड. त्या खरुजावणी खाजतानाच गोड वाटतं महाराज, पण त्रास बी तेवढाच होतो. पुढे अवघड यम, पुढचं तर सोडून द्यावं. आत्ताच परेशान आहेत, कुत्रे हाल खायना गेले, पुढचं कोण बघायलंय. एवढं दुःख आहे महाराज. त्या संसारामध्ये जर सुख असतं तर आपण इथं जमलोच नसतो. आणि या दुःखाबद्दल बोलाय गेलं ना, हे सगळे जण मला संध्याकाळ होऊ देतील एवढे प्रमाण चालूच राहतील याच्यात. वास्तविक पाहिले तर हे सगळे कीर्तनकारच आहेत. ते उगं मला मोठेपणा देतात बिचारे, आणि ह्यांच्या नादी लागलं तर माझी वाटच लावच. ह्याला फक्त दाबून ठेवतो म्हणून व्यवस्थित आहे. आता चॅलेंज देऊन सांगतो, हे ना मला एक शब्द बी उचलू देत नाहीत मना म्हटल्यावर. एवढे या सगळ्यांकडे प्रमाण आहेत. ते अजून काही चालू झालेच नाहीत आणि होऊ देऊ नका. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. वास्तविक पाहिलं तर दुःख एवढं जास्त आहे. म्हणून संसारात आपण तापून निघालेलो आहेत. मला संसाराच्या तापे तापलो मी देवा, म्हणून मनवनी सेवा करीत करीत्यांची. करिता या सेवा कुटुंबाची. आत्ताच तुमचं मोठे पण गायलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये एवढं तापलेले आहेत आपण. तो ताप जर निवृत्त करायचा असेल, हा दुःख संसाराचं जर निवृत्त करायचं असेल, तर केवळ आणि केवळ त्या परमात्म्याला शरण आलं पाहिजे. तेव्हा दुःखाची निवृत्ती, अभंगाचं दुःखाची निवृत्ती सुखात येते सुख, दुःखाची निवृत्ती सुखात येते सुख, दुःखाची निवृत्ती सुखात येते सुख, दुःखाची निवृत्ती
गुलगुल बोलत दुःखाची जर निवृत्ती करायची असेल आणि खरंच सुख पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? आपण इथे कशासाठी आलात? आपल्याला काही कामधंदा नाही, आपल्याला काही संसार नाही, आपल्याला काही शेतीत वगैरे सगळे कामं सोडूनच आलात ना आपण. बरं तुम्हाला बोलवलंय कोण? आमंत्रण कोणाला दिले? घरी जाऊन महाराज त्या लग्नपत्रिका दिल्यावाडी तुम्ही यावं लागते बरं म्हणून नाही महाराज. कारण हा धर्म मंडप आहे, हा परमार्थाचा मंडप आहे महाराज. आणि आपण संसारामध्ये एवढं तापलेलो आहोत, कुठंतरी सुखाचं प्राप्त करून घेण्यासाठी आपण या धर्म मंडपामध्ये आले. विठ्ठल कारण सुख या पृथ्वी तलावर कशामध्ये असेल तर केवळ केवळ माझ्या नामदेवरायाच्या चरणामध्ये आहे, माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये आहे. याच्या पलीकडे या पृथ्वी तलावर सुख कुठंच भेटत नाही. सुख एक हेची पायी बहु पायी संतांचे, बहु पायी संतांचे, बहु पायी संतांचे. सुख फक्त दोन ठिकाणीच भेटेल महाराज आपल्याला. एक तरी देवाकडे आणि दुसरं आहे संतांकडे महाराज. दुसरीकडे कुठेही सुख भेटत नाही महाराज. तुम्ही कितीही सुख हुडकायचा प्रयत्न करा, तुम्हाला सुख दुसरीकडे भेटत नाही महाराज. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ. तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ.
विसरासी अवघाची चूक रूपवती जन्मोजन्मी ते दुःख विसरते दुःख विसरासी सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीशी जा रे. ही आपली पंढरीच आहे महाराज आपल्या सर्वांसाठी. म्हणून आपण इथे येतो, वारंवार येतो आणि तिथं समाधी समोर पांडुरंगा समोर माथा टेकला ना महाराज, आपण समाधानी होऊन जातो महाराज. आपण संसारामध्ये एवढे तापलेले आहोत, दुःख आपल्याला एवढं आहे आणि ते दुःख संतांशिवाय दुसरं कोणीही दूर करू शकत नाहीये महाराज. म्हणून आपण सारे नामदेवरायाच्या दरबारामध्ये येतो, काहीतरी आपण त्या दुःखातून निवृत्त व्हावं म्हणूनच. कारण आपण आजचा मनुष्य, आजचा संसारिक एवढा सेल्फिश आहे महाराज. सेल्फिश म्हणजे काय दिलीप बुवा? स्वार्थी मराठीत. थोडं इंग्लिश बोलल्यावर इम्प्रेशन पडतं म्हणे. विठाला एवढा स्वार्थी आहेत आपण महाराज. फुगट कुठंच जात नाही. विना ते काय सुभाष विना मंदोपी न प्रवर्तते काय विना प्रयोजनम अनुद्दिश्य. हा प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. सुभाषितकार सांगतात महाराज, काहीतरी प्रयोजन असेल तरच कुणी तर जातं, नाहीतर येडं बी जात नाही तिकडे. त्याला खायला दाखवावं लागतं महाराज, तर ते जातं. आपण या ठिकाणी आलेलो आहोत महाराज. कशासाठी आलो आहोत? नामदेवरायाच्या दरबारामध्ये कोण येतं सुखासुखी महाराज? कोणीच येत नाही. कोणाचं तर काहीतरी नीट व्हावं म्हणूनच येतो आपण. मी सुरुवातीलाच विचारलेलं आहे, कुणी सुखी आहे का? सर्व आपण दुःखी आहे संसारामध्ये महाराज. आणि काहीतरी सुख हुडकण्यासाठी नामदेवरायाच्या दरबारामध्ये येतो. विठाला जे आपण 5-10 मिनिटं नामदेवरायाच्या दरबारामध्ये बसतो, तेव्हा आपल्याला जी एनर्जी भेटते, जे समाधान भेटतं, तेच आपल्याला पुढील बरेच दिवस चालतं महाराज. झाले समाधान झाले समाधान
अवघा झाला आनंद. तिथे येऊन डोकं टेकवलं महाराज. नामदेवराच्या समाधीवर डोकं टेकवा किंवा पांडुरंग परमात्म्याच्या पायावर डोकं टेकवा महाराज. झाले समाधान. काल मी जेव्हा कळस चढवला ना महाराज, आणि महाराजासमोर येऊन जेव्हा मी दंडवत घेतलं ना, त्या दिवशी मला वाटलं झाले समाधान. आता निश्चिंतीने पावलो विसार. कृत्य झालो, इच्छा केली ते पावले, इच्छा केली ते पावले, इच्छा केली ते पावले. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. खरंच त्या दिवशी वाटलं आज जीवनाचं सार्थक झालं. पायी स्थिरा वले मन, पायी स्थिरावले मन. हे रूपी जडलेलो जन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन. त्या दिवशी आज वाटलं महाराज आता काय अपेक्षा राहिली नाही. मी मागच म्हटलो होतो आणि आता आज म्हणतो, आता काही गरज नाही. महाराजांनी जेवढं करायची माझी इच्छा होती त्याच्या कितीतरी पट महाराजांनी करून घेतलं. आता राहिलो काय आणि गेलो काय बाकी त्याची मर्जी. विठ्ठल 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 विठ्ठल. खरंच आता हे बोलून दाखवावं की नाही कळत नाही, पण मी ज्या दिवशी गादीवर बसलो ना, मला माहीत नव्हतं की मी किती दिवस जगेल, किती काय करेल काय नाही. सर्वांनी म्हटलं हे तर पोरग आहे, पण त्यावेळेस एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी ज्या दिवशी गादीवर बसलो 26 ऑगस्ट 2007, त्या दिवशी अक्षरशः मला चहाची सवय होती. आणि सकाळी मी उठलं की आम्ही चहा प्यायला जात होतो. 2 रुपयाला चहा होता पाटील. पण त्या दिवशी अशी परिस्थिती होती की माझ्याजवळ 2 रुपये नव्हते. आमचा एक दोस्त असेल, जेण्या कुठे एक मित्र आहे माझा आलेला आहे तो, त्यानं मी आटाने गोळा केले 5-6 जणांकडून. असे 4 रुपये गोळा केले आणि त्या दिवशी चहा पिला होता. पण त्या संतांनी हातात धरलं महाराज. त्या दिवशी मी गादीवर बसलो. सकाळी मी रुपयाला महाग होतो म्हणायला हरकत नाही, आणि संध्याकाळी मी करोडपती झालो. कल्पादान केले संती कल्पाती सरेना, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना. कल्पादान केले संती, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना.
नामदेवरायांनी महाराज पाठीवर हात ठेवला. त्याचा परिणाम आहे महाराज. धरितीचे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा पाळी पंढरीनाथ लढा महाराज त्यांनी हाताला धरलं महाराज. आणि त्यांनी मला एवढं दिलं महाराज, मला माहिती नाही महाराज आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं. पण नामदेवरायांनी एवढं केलं. एखाद्या बालकानं इच्छा उत्पन्न करावं आणि ती माझ्या मायबापाने पूर्ण करावं. मी कोणतीही इच्छा धरू द्या महाराज. आता मी गादीवर बसलो होतो तेव्हा प्रॉपर्टी भरपूर होती, सगळं आहे. पण गादीचा प्रवास जर मी माझ्या जीवनातील पाहिला ना थोडा महाराज, माऊली म्हणतात इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेणू गेला. महाराजांनी मी फक्त ठरवलं कोणतीही गोष्ट ती करून घेतलेली आहे महाराज. वास्तविक पाहिलं तर हे कल्पतरू आहे उमरज. नामदेवरायाची समाधी म्हणजे कल्पतरू आहे, मी सांगतो. आणि तुम्हा सर्वांना तो अनुभव बी आहे की मी सहज म्हणून गेलो की मंदिर बांधायचं. त्याच्या अगोदर 2011ला यज्ञ करायचा म्हटलं होतं. त्यावेळेस फक्त माझ्याजवळ 50,000 होते. पण त्यावेळेस त्या टाइमला मी 1 कोटी रुपये खर्च केलाय 2011ला. वृंदावनला गेलो, वाटलं आपलं इथं आश्रम पाहिजे. महाराजांनी तिथेही जागा देऊन दिली. पंढरपूरला आपली जागा होती पण थोडी अडचणीत होती. मोकळी जागा घ्यावं वाटली, आपल्याला राहायची व्यवस्था. आणि एक वेळेस काय केलं, पंढरपूरला आषाढीला मी गेलो होतो. एकाच्या रूमामध्ये थांबलो होतो मी. आणि त्या वर्षी थांबलो. दुसऱ्या वर्षी गेलो तर त्यांनी रूम द्यायला नकार दिला. डायरेक्ट पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला म्हटलं, देवा माझी जागा झाली तरच मी येईल. आणि पुढल्या वर्षी जागा झाली. मला त्या दिवशी वाईट वाटलं. मी नामदेवरायापाशी येऊन रडलो, देवा मला राहायला जागा नाही पंढरपूरला. आणि लगेच 4 ते 6 महिन्यात मी जागा घेतली महाराज. हे मंदिर होताना काहीच नव्हतं माझ्याजवळ. आता माझ्याजवळ होते ते त्यांना माहिती आहे. पण मी संकल्प केला, महाराज मला मंदिर बांधायचंय, ते पण असं बांधायचंय ह्या परिसरात नाही, पंचक्रोशीमध्ये कुठेच नसेल असं मंदिर बांधायचंय. महाराजांनी ते करून घेतलं. ज्याप्रमाणे एखाद्या आईने लेकराला सांभाळवना, त्याप्रमाणे माझा नामदेवराय मला सांभाळतो एवढं मात्र नक्की. विठ्ठला
महाराज बऱ्याच वेळेस, तुम्ही एखाद्या वेळेस देवाच्या पाया पडू नका, कारण तो देवाचा नियम आहे महाराज, देसी तेव्हा घेसी. परमात्म्याला मागितलं ना महाराज, तो अगोदर मागतो, माझं काय करतोयस तू, मला काय देशील. पण तुम्ही जर संतांकडे गेलात ना महाराज, संत हे कल्पतरू आहेत. तुम्ही मागण्याच्या अगोदर फक्त मनात संकल्प करा, तो उतराई नेण्याचं काम संत करतात. विठाला हा अथांग जनसमुदाय आहे महाराज. याच्यापैकी माझ्या सहितच कोणालाही कल्पना नव्हती की एवढे लोक येतील म्हणून. पण मी म्हटलं होतं नामदेव, सगळ्यांना माहिती आहे, मी 1,00,000+ लोकांना जीव घालेल म्हटलं होतं, आणि कळसाच्या दिवशी 2,00,000 लोकांना जीव घातलं नामदेवरायांनी. त्याचीच कृपा आहे. आज आता तुम्ही पाहत आहात महाराज, जे पोरं मोबाईल हातात घेतल्याशिवाय रात्री झोपत नाहीत आणि सकाळी उठत नाहीत, जे पोरं संडासला डबा घेऊन जायचं म्हणलं तरी ते कटाळा करतात, आणि तीच पोरं महाराज, मायबापाचं तर कधी ऐकणं माहीतच नाही बऱ्याच पोरांना, पण तेच पोरं महाराज आज रात्रंदिवस, 4 तारखेला तर सकाळी 8ला पंगत चालू होती, रात्री 12पर्यंत चालली, आणि हे पोरं आज 14 ते 16 तास लोकांना वाढत होते महाराज. त्यांना काही कंटाळा आला. ही कोणाची ताकद आहे? या प्रत्येकांमध्ये नामदेवरायाने शक्ती दिली महाराज. मी पहिल्या दिवशी माझं तेच आहे कवाबी, तिथं जातो, डोकं टेकवतो आणि महाराज बघून घ्या म्हणतो. मुक्तेश्वर भाऊ ते आहेत नामदेवराव, ते सप्त्याच्या आधी मला म्हणे, महाराज तुम्ही बिनधास्त दुपारची झोप घ्यायल्या, संध्याकाळी 8ला कवड लावून घ्यायल्या, तुम्हाला काही टेन्शन यायलंय की नाही? सरळ यांनी म्हटले. मी म्हणलो मला टेन्शन मी जर घेतलं आणि मला घ्यायची गरज काय, माझा बाप खूप मोठा आहे. होईल कैवारी नामदेव, होईल कैवारी नामदेव, होईल कैवारी नामदेव, होईल कैवारी नामदेव. तुझ्या मने भाव गातलियावारी, होईल कैवारी नामदेव, होईल कैवारी नामदेव, नामदेव. होईल कैवारी नामदेव, घालून या भार राहिलो निश्चिंती. बिंदास महाराज. हे 7 दिवसच मला झोपायला भेटलं नाही, कारण ती दुपारी कथा असल्यामुळे. ती कथा जर मागं पुढे असती ना, आताही दुपारी झोपलोच असतो मी, कारण मी टेन्शन घेणारा माणूस नाही. माझं टेन्शन सगळ्यांना येतं, पण मी टेन्शन कधी घेत नाही. विठाला माझ्या जीवनामध्ये दुःख हे मला माहितीच नाही महाराज, कारण दुःखाची निवृत्ती करायसाठी सुखाची सुख कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे किंवा संत आहेत, आणि ते नामदेवराय माझ्या सोबत असल्यामुळे दुःखाचा लेस सुद्धा मला शिवू शकत नाही, ही मला गॅरंटी आहे महाराज.
श्री गुरु सारिका असता पाठीराखा गुरु सारिका असता पाठीराखा गुरु सारिका असता पाठीराखा श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतराचा लेख कोण करी इतराचा लेख कोण करी श्री गुरु सारिका असता पाठीराखा. मला फक्त संकल्प करायचा असतो महाराज, करून घेणारा तो आहे. गेल्या ही गोकुळाष्टमी सोडून त्याच्या आदल्या गोकुळाष्टमीला हो द्या तुमचं फोन. विठाला विठ्ठल विठ्ठल. गेल्या गोकुळाष्टमीला लोकांना येता आलं नाही या पुलावरून. सगळ्यांना माहिती आहे आपल्या परिसरातील, कारण एवढं पाऊस पडलं त्या पुलावरून पाणी जात होतं. तेव्हाच म्हटलं हे रोड व्हायला पाहिजे. प्रताप पाटील साहेब आहेत, आमदार साहेब, काही नाही आम्ही एकदाच गेलो. पाटील साहेबांना फोन केला मी, साहेब कुठं आहेत? ते म्हणे दिल्ली. ते साहेब म्हणलं मला यायचं आहे तुमच्याकडे. ते म्हणे काय काम आहे? त्यांचं तेवढंच असतं का हवी महाराज, तुम्ही येऊ नका, मला काम सांगा. आणि शक्यतो मी म्हटल्यावर ते काम करतात एवढं मात्र नक्की आहे. नाही म्हणलं साहेब मला यायचं आहे स्वतः. ते म्हणे ठीक आहे या. काय काम आहे मी त्यांना बी सांगितलं नाही. तिथं गेल्यावर सांगितलं साहेबांना. साहेब म्हणलं आपल्याला गडकरी साहेबांना भेटायचं. ते म्हणे अपॉइंटमेंट नाही काय नाही. मी म्हटलं ते तुमचं तुम्ही बघा. तेव्हा खासदार होते ते, तुमचं तुम्ही बघा म्हटलं. ठीक आहे म्हटले. मग आम्ही त्यांनी अपॉइंटमेंट भेटलीच नाही. त्यांनी प्रयत्न केला साहेबांनी. म्हटले चला जाऊत आपण डायरेक्ट, त्यांनी जेवायच्या टाईमला आपण जाऊत. मी आणि प्रताप पाटील साहेब दोघं जण गेलोत त्यावेळेस. गडकरी साहेब जेवण करून बाहेर आले. आम्ही 2 मिनिट भेटलोत. त्यांना पत्र दिलं बस. आम्ही टाईप करून बी दिलं नाही, फक्त लेखी दिलं ना सर, लेखी दिलं फक्त. साहेबांनी हँडरायटिंग दिलं, टाईप करा देखील. कारण मी तिथं गेल्यावर सांगितलं साहेबांना आपल्याला रोड पाहिजे म्हणून. ते म्हणे लगेच हँडरायटिंग. आम्ही गेलोत आणि गडकरी साहेबांच्या हातात दिलं आणि लगेच 4 महिन्यांनी लगेच रोड मंजूर देखील झाला महाराज. आता या रोड होण्यामध्ये प्रताप पाटील साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. पण बरेच लोक परेशान आहेत की एवढ्या आडबाजूला CRF फंड कसा भेटला म्हणून. आमदार लेवलची लोक परेशान आहेत का साहेब? पण तो नामदेवराय करून घेतलं. निमित्त साहेब जरी असले तर नामदेवरायाने करून घेतलं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे काय महाराज, संत जे आहेत ते केवळ कल्पतरूचं झाड आहे महाराज. त्याच्या खाली बसायचंय. काय ऊने त्याला सांगे जोजी, सांगे जोजी. काय ऊने त्याला सांगे जोजी, सांगे जोजी. काय ऊने त्याला जोगुणी बैसाला
काय भाग्य पाहिजे महाराज. पंढरपूरहून तुळशीची माळ आलेली आहे. हे जे आहेत ना, ज्यांच्या हाताने पंढरपूरचा काला होतो, आषाढी आणि कार्तिकीचा महाद्वारचा जो काला असतो ना, ज्यांच्या हाताने होतो, ज्यांच्या घरात जी परंपरा आहे, ते बसलेत साहेबाच्या बाजूला मदन महाराज म्हणून. त्यांच्या हातानेच पंढरपूरचा काला होतो आणि साक्षात पांडुरंगाने ही माळ पाठवली आणि त्यांना पाठवली. आज काला त्यांच्या हाताने होणार आहे. त्या दिवशी एका महाराजांनी म्हटलं, कोण, पांडुरंग महाराज गिरीने म्हटले, त्या पंढरपूरला आज पाठी लावलेली असेल 8 दिवस झालं की मी इथे नाहीये, मी उमरज मध्ये आहे. आणि वास्तविक पाहिलं तर हे आज पंढरपूर इथं आहे. महाराज की जय. जय. खरंच हे असंच आहे महाराज. नामदेवराय मला काय काय करून घेतील. साक्षात पांडुरंगाला पाठवलं म्हणायला हरकत नाही. विठाला कधी आपण विचार पण केला नव्हता महाराज, या भूमीवर शंकराचार्य येतील म्हणून. सहज मी एकदा बसलो होतो, उगाच बोलत बोलतच ठरवलं की आपण शंकराचार्यांना कळस स्थापनेला आणू आणि नामदेवरायाने ते पण करून. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. हे सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण नाही, माझ्यासाठी दाता नामदेव आहे. पूर्ण करी मनोरथ. मी फक्त दरवेळेस हे सांगतो मी कीर्तनात की फक्त मी संकल्प करायचा आहे, पूर्ण करून घेणाऱ्या तू समाधी आहे. विठाला मी पण कधी स्वप्नात विचार केलो नव्हतो महाराज, एका दिवसामध्ये 300 क्विंटल अन्न खाऊ घालेल म्हणून. पण कळसाच्या दिवशी 300+ अन्न खाऊ घालण्याचं काम झालं. हे कोण केलं महाराज? त्यांनीच केलं. करणारा तोच आहे महाराज. फक्त आपण ज्याप्रमाणे एखाद्या मुलानं आपल्या आईवर भार घालून सोडून द्यायचं राहते, त्या आईलाच काळजी महाराज. लेकरायला कवा तहान लागली, कवा भूक लागली, काय ते आईनंच करावं. लेकराला काही करायची गरज नाही. तद्वत माझी आई मला सांभाळते, नामदेव माऊली मला सांभाळते महाराज. फक्त मी काही नाही, निवांत राहतो महाराज. माझ्या सोबत असणाऱ्याला माहिती आहे माझा कोणताच व्यवहार नीट नाहीये. मी ते आता बोलू नये व्यवहार आमचा मजा तर काहीच नाही महाराज. पण ते आपोआप नामदेवराय ते करून घेतात एवढं आहे. एखाद्यानं जर माझ्यासोबत राहून मला लुटायचं ठरलं ना, तर महिन्याला 5-10 लाख रुपये सहज घेऊन जाते. कारण ते उघडच राहते तिथं. पण माझ्या सोबतचे बी काही करत नाहीत बिचारे म्हणून बरं आहे. विठाला विठ्ठल
सप्ताह एवढा चालू आहे, ते 2-3 पोरच आहे, त्याच्या हातातच पैसा आहे. किती यायलाय किती ना चाललाय त्यांनाच माहीत. मी फक्त ह्याच्याकडून घेईन याला दे एवढंच म्हणतो, बाकी हे प्लस मायनस त्यांनाच माहीत. आणि तेच मला म्हणतात तुमच्याजवळच काहीतरी जादू आहे म्हणतात. ते बरंच आमचा विशाल दादा म्हणतो, आम्ही 10च्या बंडलं मोपून दिलेले मध्ये ठेवलेले कुठं जातात, मधून कधीच 10चे येणार, डायरेक्ट 1000चे नाही तर 500चे येतात म्हणतात. त्यांनीच ठेवतात पण म्हणतात बिचारे. म्हणजे महाराज एवढं करतात. महाराज आज कोणालाच अपेक्षा नव्हती की हा एवढा जनसमुदाय या उमरज नगरीमध्ये येईल म्हणून, पण माझ्या नामदेवरायाच्या भक्तीमुळे, माझ्या नामदेवरायाच्या शक्तीमुळे आज तुम्हा सर्वांची या ठिकाणी व्यवस्था झाली ना आपण सर्व त्यांच्या दर्शनासाठी आलात. केवळ आणि केवळ नामदेवरायाची ताकद आहे. विठ्ठल आज साक्षात इथं पंढरपूर आले म्हणायला हरकत नाही. पंढरपूरच्या महाद्वारचा काला करण्यासाठी महाराज आलेले आहेत. म्हणून आपण इथे जमलेलो आहोत ना, केवळ आणि केवळ आपलं दुःख निवृत्त व्हावं आणि आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावं म्हणूनच आपण जमलेलो. दुसरं कशासाठी जिथं आलो नाहीत महाराज. आणि तो परमात्मा, तो नामदेवराय आपल्या निश्चितपणे आपल्या सर्वांचे दुःख हरण्यासाठी या समाधीमध्ये बसलेला आहे, हे पण आपल्या सर्वांना गॅरंटी आहे.